ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि LED टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध। आकर्षक ऑफरवर आकर्षक गिफ्ट। चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा। मोबाईल रिपेअरिंग केला जाईल। चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या। 10 जून पासून वरुड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू होतं। बिडकर भगिनीचं त्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्यांचं उपोषण सुरू होतं। त्या उपोषणाची आज सांगता करण्यात आली, त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगू शकाल आजच्या उपोषण सांगता आली, काय सांगू शकाल? आमचं 10 जूनपासून उपोषण चालू होतं आणि त्यात 3 अटी होत्या। तर आमच्या 2 मान्य झाल्या वरच्या, आणि खालीची जी आहे ती विशेष बाब म्हणून इकडून ती रिक्वेस्ट गेलेली आहे। आणि आता असं वाटते की ह्या उपोषणामुळं सर्व शेतकऱ्यांना न्याय भेटला। म्हणजे यापुढे कोणी सरकारी कर्मचारी दिरंगाई करणार नाही किंवा दडपशाही करणार नाही सामान्य जनतेवर। म्हणजे असं वाटेल की आता सामान्य जनता न्याय मागण्यासाठी कुठल्याही स्तरावर जायची कोशिश करू शकते। आणि आम्हाला आत्ता ह्या उपोषणामध्ये सर्वांची साथ लाभली, म्हणजे प्रिंट मीडिया। आता मला नाव घेणं एकेकाचं शक्य होणार नाही, पण इथं जे सर्व आमचे म्हणजे तरुण वर्ग झाले, बत्कल काका, यावलकर काका, त्याच्यानंतर आमचं भोयर दादा, शिवनारायण काका, हे अगदी म्हणजे वयाच्या पलीकडचे तरुण आहेत। आणि हे पण सर्व तरुण मंडळी जे होती या सर्वांनी साथ दिली, हिंमत दिली। कदाचित आम्ही तुटलो असतो ह्या सर्वांची साथ नसती तर। आणि तहसीलदार साहेब आहेत, सुदर्शन शहारे सर, पंकज चव्हाण सर, आष्टीकर सर, यांची विशेष मोलाची मदत लागली। म्हणजे इथे त्यांचं इतकं लक्ष असायचं, वारा हवा जरी सुटलं तर ते पाहायला यायचे। तसेच पोलिसांनी म्हणजे खूप मोलाची भूमिका आहे। कदाचित राहू शकलो नसतं इथे, त्यांनी कधी 2 कॉन्स्टेबल तर कधी 1 कॉन्स्टेबल जसं वेळ आले असं अवेलेबल केला। तर आमचं उपोषण हे आमचं नसून हे महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं आहे आणि सर्वसामान्यांचं आहे। आता तर मला मीडिया, प्रिंट मीडिया, पोलीसवाल्यांचं तर सगळ्यांचं वाटत आहे। तर एकंदरीत हे आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत। आजच्या उपोषणामध्ये प्रसिद्धी माध्यमांचा सगळ्यात मोठा खरीचा वाटा आपल्यासोबत दीपक भाऊ खंडेलवाल आहे, ज्येष्ठ पत्रकार आहे। काय सांगू शकाल सर? सुशीला बिडकर आणि बेबी बिडकर या गेल्या 2 महिन्यापासून नाही तर गेल्या 6 महिन्यापासून या मागणीकरता त्या भांडत आहे। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे, वरिष्ठांपर्यंत त्या पोहोचल्या आणि त्यांच्या मागणीला दाद कुठेच मिळत नव्हती। त्यामुळे आम्ही प्रिंट मीडियानी त्या बातम्या लावून धरल्या आणि लावून धरल्याच्या नंतरसुद्धा अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे त्यांना 10 जूनपासून आमरण उपोषणाला बसावं लागलं। आणि आमरण उपोषण सुरू असतानासुद्धा सर्व माध्यमांनी त्यांना साथ दिली आणि त्या साथ दिल्यामुळे आज त्यांचं उपोषण चांगल्या प्रकारे सक्सेस झालं। याबद्दल मी सर्व माध्यमांचे आभार मानतो। आपल्यासोबत या उपोषणाच्या सतत पाठीमागे असणारे, तर त्या उपोषणाला मदत करणारे श्री कमल नारायण सर आहे। सर, तुम्ही या उपोषणाच्या खंबीरपणे पाठीमागे राहिले, दोन्ही ताईंच्या पाठीमागे भावासारखे उभे राहिले, काय सांगू शकता? खरं तर या ताईंचं जेवढं अभिनंदन करायला पाहिजे, आभार मानायला पाहिजे ते कमी आहे। कारण मला वाटतं ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये उपोषणावर बसणाऱ्या ह्या पहिल्या महिला असतील की काय। म्हणजे एवढ्या लांब दीर्घ उपोषण चाललं आहे, जवळपास 9 दिवस आता पूर्ण होत आहे। आज रात्र झालेली आहे आणि हे उपोषण आता सुटत आहे, म्हणजे सुटलेलं आहे। खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून त्यांनी जो संघर्ष सुरू केला, इथं विविध संघटनांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। त्यांनी कोणालाही आमंत्रण दिलं नव्हतं, परंतु आम्ही बिरसा क्रांती दलाचा जिल्हा अध्यक्ष आहे। याच्यामध्ये विदर्भ राज्य कृती म्हणजे आंदोलन समिती आली, याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आले, ते बत्कल साहेबांचं राज्यस्तरीय संघटन आलं, वीर भगतसिंग सेना आली आणि व्यक्तिगतदृष्ट्यासुद्धा अनेक लोकांनी इथं रोज येऊन सहाय्य करणे, त्यांना मदत करणे हे केलं। नगर परिषदेने इथं टॉयलेटपासून सगळी व्यवस्था करून दिली, तहसील कार्यालयाने वेळोवेळी मदत केली, पोलीस बांधवांनीसुद्धा आपापल्या परीने पूर्ण सहकार्य केलं। या सगळ्या सहकार्यातून हे सगळं यश आलेलं आहे। मला वाटते की पहिली जी मागणी आहे ही पहिली मागणी नुकसान भरपाईची ही त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी होती की ते त्यांना मिळायला पाहिजे म्हणून।
परंतु दुसरी जी मागणी होती ती अत्यंत महत्त्वाची होती की संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्या कारवाईने काय झालेलं आहे की आता या ठिकाणी कोणीही त्या वन विभागाच्या ठिकाणी जो कोणी अधिकारी जबाबदाऱ्या घ्यायला येईल याच्यापुढे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. आणि जर कोणी तसा प्रयत्नही केला खोटे नाटे पंचनामे करून नुकसान करण्याचं, तर त्याचा काय धडा मिळतो, त्याची काय शिक्षा मिळू शकते, हे सगळं आता अनुभवायला मिळालेलं आहे. या सगळ्यामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरच्यापासून म्हणजे CCF बॅनर्जी मॅडम असतील, DFO दिव्या भारती मॅडम असेल, ACF सुहास चव्हाण सर असतील, किंवा मग सहाय्यक वनसंरक्षक जे अमरावतीचे आहेत ज्योती पवार मॅडम असेल, इथले नवीन RFO जे आहेत अमोल चौधरी सर असतील, या सगळ्यांचं सुद्धा सहकार्य याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या सगळ्यांनी याच्यातून धडा घेऊन याच्या पुढं या ठिकाणी जो कोणी शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास खंबीर बनलेला आहे की जर आपण लढलो, आपण संघर्ष केला तर आपण जिंकू शकतो. आणि हा संघर्ष आता त्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. त्यामुळं यापुढेही परंतु 10 दिवस चाललेलं मला वाटतं हे महिलेनं केलेलं आणि 10 दिवस चाललेलं महिलांनी केलेलं 10 दिवसाचं हे सर्वात दीर्घ उपोषण आहे. आणि वरुड तालुक्यात महिलांनी संपूर्ण शेतकऱ्यांसाठी केलेला हा संघर्ष हा पूर्ण इतिहास एक प्रकारे घडवला गेलेला आहे. त्यामुळे धन्यवाद, एवढाच बोलतो मी.